नेमून वाहतुकीचं नियोजन करण्याचा प्रयत्न करू. सर लेडीज ड्रायव्हर काय चान्सेस मुली विद्यार्थी महिला विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस तसं काही होत नव्हतं, पण तसं काही असेल तर तसं समोर सगळे एकदा या सगळ्या व्यवस्थित पण अगदी पडल्याच याचा वापर. सर आता रायडर्स आलेले आहेत, फक्त आव्हान करा शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि जे स्पर्धे. सर्व ठाणेकरांना, ठाणे आयुक्तालयातील सर्व जे 10वी आणि 12वीचे शिक्षक जे स्टुडंट्स आहेत आणि त्यांच्या पालकांना या माध्यमातून विनंती करतो की आपण वेळेत निघा, वेळेत पोहोचा. जर आपण परीक्षा केंद्रावर जाताना ट्रॅफिक कोंडीत अडकल्यास आपल्याला एक खाली 3 नंबर देतोय, याच्यावर आपण कॉल करा. आपल्याला 100% याच्यात आपल्याला मदत मिळेल. पहिला नंबर घ्या, ट्रॅफिक कंट्रोलचा नंबर आहे 8286300300. दुसरा नंबर आहे 8286400400. आणि तिसरा नंबर जो फक्त व्हॉट्सअप कॉलिंग होतं, याच्यावर नेट कॉलिंग होतं, तो आहे 7039003866. या फोनवर कॉल केल्यानंतर आपल्याला त्यानंतर 10 मिनिटात आपल्याला त्या ठिकाणी जो आपल्या ठिकाण असेल ते लोकेशन आपल्याला याच्यावरून पाठवायचं आहे. त्या लोकेशनवर आपल्याला 10 मिनिटात त्या ठिकाणी रायडर पोहोचतो. रायडर्सची गरज पडू नये अशी व्यवस्था करतो. तरीही जर वाहतूक कोंडी झाली, 3 रायडरची आपण स्पेशली नेमणूक करत आहोत, जे फक्त त्याच ड्युटीवर असतील. कॉल आला आणि ज्याचा कॉल येईल त्याला आपण त्याच्या पोचेल, त्याला तिथं पिकअप करेल आणि त्याच्या परीक्षा केंद्रावर त्याला वेळेत पोहोचवेल. हेल्पलाईन नंबर आहे 8263000300 82. आणि तिसरा व्हॉट्सअपचा, याच्यावर फक्त व्हॉट्सअपच कॉलिंग होईल. हा नंबर आहे 7039003866. सर अचानक झालेली वाहतूक कोंडी कसं काय तुम्ही हे करणार? अचानक जे आपण स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत, जसं खारेगाव असेल, घोडबंदर रोड असेल, आनंद किंवा मानपाडा. आता शीळ कल्याण रोडला मानपाडा जंक्शन आहे, या ठिकाणी वाहन बंद पडलं, त्या काळात त्याला तात्काळ पहिल्या 10 मिनिटात रेस्क्यू करण्यासाठी किंवा त्याला तिथने जो बंद पडलेला आहे ते घेऊन बाहेर सोडण्यासाठी आपण कॉल आपल्याला प्राप्त झाले होते आणि आपण 34 मुलांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवण्यास मदत केलेली आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये जो नोटिफिकेशन आहे त्याचं 100%. मागच्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होतं या उपक्रमासाठी. ठाणे आयुक्तालयात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. मेट्रो असेल, समृद्धी महामार्ग असेल, मर्जिंगचं काम असेल, विविध ब्रिजेस बंद केलेले आहेत, त्याचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. तर या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडीचा सामोरे जावं लागतं. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आपण पूर्ण क्षमतेने आपला एक्स्ट्रा मॅनपॉवरही आपण टाकत आहोत. तरी पण त्याच्यासाठी स्पेशलाइज एक 54 रायडर्सची नेमणूक आपण केलेली आहे की प्रत्येक विभागात 3 रायडर्स जे असतील त्यांना आपण अलर्ट मोडवर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठेवलेला आहे. ज्याच्यात कॉल येतील आणि त्याच्यात संबंधित विद्यार्थी किंवा पालक त्याचं लोकेशन शेअर करतील, लाईव्ह लोकेशन. त्या लाईव्ह लोकेशनवर आपले अंमलदार अधिकारी पोहोचतील आणि त्याला तिथनं त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवतील. किती रायडर्स आले? 54 रायडर्स आहेत. 18 वाहतूक विभागामधले 54 रायडर्सची आपण नेमणूक केली. गरज भासल्यास तसंही आपण त्याची नेमणूक करण्याचा विचार आहोत, पण आपल्याकडे महिला अंमलदार त्या संख्येने नाहीत. त्याच्यामुळे थोडस ते होईल की नाही याच्याबाबत साशंक नाही. सर अवजड वाहनांसाठी काय? अवजड वाहनांसाठी आपण स्ट्रिक्टली त्यावेळेस पीक पिरियड्स मध्ये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत.
आज जर आलेच तर त्यांच्यावर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे ठाणे आयुक्तालयापर्यंत आहे की फक्त ठाणे सिटीपर्यंत? पूर्ण ठाणे आयुक्तालयात म्हणजे ठाणा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, इवन भिवंडी. काय आव्हान कराल? विद्यार्थ्यांना आवाहन करेल की आपण वेळेत घरातनं निघा आणि वेळेत पोहोचा. रस्त्यामध्ये जाताना पहिले गुगल मॅप्स वर एकदा आपण आपलं त्याच्यावर घराच्या बाहेर पडताना गुगल मॅप्स बघून त्याच्यानुसार आपण आपला कालावधी जो आहे पोहोचण्याचा तो ठरवावा आणि त्यानुसार कारवाई.